दिवा पाटील साहेबांचं नाव एखाद्या टर्मिनलला द्यावं असं बाळासाहेब पाटील सांगत होते. त्यांना दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं जावं असं जर तेव्हा वाटत असतं तर तुमच्या आमच्या सोबत ते सुद्धा आंदोलनात असते किंवा कदाचित आंदोलनच करायची गरज पडली नसती. निवडणुका तोंडावर आल्या म्हणून भाजपवर काहीतरी आरोप करायचा म्हणून जे नामकरणाचा विषय तोंडेकला काढतायत या मंडळींना दिवा पाटील साहेबांच्या नावाशी काही घेणं देणं नाही. ते बाळासाहेब पाटील आता सांगायला लागले विमानतळाला नाव देत नाही की दुर्दैवी आहे. अरे हे दाखवायचे आणि खायचे जात हे मला असं वाटतं की आता सगळ्यांना लक्षात आहे. विमानतळाच्या बाबतीमध्ये त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की काय होणार नेमका नामकरणाचा, आपल्यापैकी अनेक लोकांना आपापल्या गावातली मंडळी हा प्रश्न विचारत असणार, पण एक गोष्ट आम्ही मंचावर बसलेली मंडळी ती तुम्हाला ठामपणाने सांगू शकतो की इथे बसलेल्यापैकी आपल्यापैकी अनेक जण असे आहेत की प्रत्येकाच्या वरती त्या विमानतळाच्या नामकरणाच्या बाबतीमधल्या 3, 4 किंवा त्याहीपेक्षा जास्त केसेस दाखल आहेत. केलीच ना आपण आंदोलन, आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो, त्या आंदोलनाच्या मध्ये सहभागी झालो, आपल्यावरती केसेस झाल्या पण आपण हटलो नाही कारण आपली इच्छा होती की बाळासाहेब ठाकरेंचं नाव महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रकल्पाला देता येईल. पण या इथल्या भूमीमध्ये दिवा पाटील साहेबांनी घाम गाळलाय, त्यांचं रक्त सांडलंय तेव्हा विमानतळाला नाव दिवा पाटील साहेबांचंच लागलं पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा आग्रह होता आणि हा आग्रह आपण कायम ठेवला. आपल्या नेतृत्वानं आपल्या आग्रहाचा मान ठेवला आणि त्यामुळे सरकार आल्या पहिल्या महिन्यात कॅबिनेटनं ठराव केला, विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये या ठरावाला मंजुरी दिली गेली आणि आता केंद्र सरकारकडे ठराव गेला आहे. केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या उत्सुक असलेल्या माहितीच्या अधिकाराच्या मार्फत लोकांनी कार्यकर्त्यांनी माहिती घेतली आणि सर्वत्र दिसतंय केवळ आणि केवळ एकच लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव त्या विमानतळाला द्यायचा प्रस्ताव हा केंद्र सरकारच्याकडे आहे आणि 20 मुदतीमध्ये निश्चितपणानं त्याला मान्यता मिळेल. आज निवडणुका तोंडावर आल्या म्हणून भाजपवर काहीतरी आरोप करायचा म्हणून जे नामकरणाचा विषय तोंडेकला काढतायत या मंडळींना दिवा पाटील साहेबांच्या नावाशी काही घेणं देणं नाही. त्यांना दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं जावं असं जर तेव्हा वाटत असतं तर तुमच्या आमच्या सोबत ते सुद्धा आंदोलनात असते किंवा कदाचित आंदोलनच करायची गरज पडली नसती कारण पहिल्या सरकारमध्ये त्यांचं नाव देण्यासाठी त्यांनीच पाठपुरावा केला असता. पण त्यावेळेला सगळेजण हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं या मताचे होते आणि झालं तर दिवा पाटील साहेबांचं नाव एखाद्या टर्मिनलला द्यावं असं बाळासाहेब पाटील सांगत होते. ते बाळासाहेब पाटील आता सांगायला लागले विमानतळाला नाव देत नाही की दुर्दैवी आहे. अरे हे दाखवायचे आणि खायचे जात हे मला असं वाटतं की आता सगळ्यांना लक्षात